राम राम मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आणि मंडळी आज का नाही आपल्या घरामध्ये कोणती भाजी आहे ते सांगतो बघा। हे बघा इकडं मस्तपैकी का नाही हे भाजी घेतलेली आहे। आता दिसायला कसं आहे बघा, एकदम बाजूला असं काटेदार का नाही नक्षीदार अशी ही भाजी आहे। ह्या भाजीला काय म्हणतात कमेंट करा बरं का। हा खबर नाही हो, सांग की काय म्हणतात भाजीला, तुम्ही सांगा की तुम्ही ओळखला का नाही भाजीचं नाव। मग विषय आहे काय मंडळी, हे करडईची भाजी आहे। करडई तुमच्या भागात काय ह्याला जर वेगळं नाव असेल तर कमेंट करा बरं का। अशी ही भाजी दिसते। ह्या भाजीमुळे का नाही रक्त एकदम पातळ होते आणि शुद्ध रक्त व्हायला मदत होते बघा। त्याचबरोबर का नाही ही भाजी जर खाल्ला जर तुम्ही तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जे आहे ते एकदम नियंत्रणात राहते। त्यामुळं कोलेस्ट्रॉल जर कमी झालं तर निश्चितपणानं वजन सुद्धा आपलं कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ही भाजी आहे बघा। त्याचबरोबर आपल्या हृदयासाठी तर एक नंबर भाजी आहे। शिवाय सांधेदुखी असेल, सूज कमी करणे असेल, त्वचा जर चमकदार पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा ही भाजी एक नंबर आहे। अशा पद्धतीची ही भाजी आहे बरं का। त्यामुळे आवर्जून ही भाजी खाल्ली पाहिजे। आठवड्यातून किमान एकदा तरी ही भाजी आपण सेवन करायला पाहिजे बघा। अशा पद्धतीची ही भाजी आहे। म्हणून म्हटलं इतकं छान ह्याचा फायदा आहे तर मग मंडळी हे बनवतात कसं काय ह्याचं सगळं आता तुम्हाला सांगावंच म्हणून का नाही हे मस्तपैकी आणलेलं आहे बघा। आता याची रेसिपी बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। काय जास्त वेळ लागत नाही, जास्त काही साहित्य लागत नाही, त्यामुळे झटपट होणारा हा पदार्थ आहे। त्यामुळे आवर्जून तुम्ही शेवटापर्यंत व्हिडिओ बघा। आता करूयात सुरुवात या रेसिपीला। आणि इकडे आपण मस्त आहे ना हे भाजी घेतलेली आहे। ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही, काय नाही, फक्त भाजी घ्यायचं आणि लसूण, हिरव्या मिरची आणि मीठ आणि फोडणी द्यायला तेल, झालं। एवढ्यात भाजी आपली तयार होते। आता आपण इकडे भाजी आहे ना स्वच्छ निवडून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे पाण्यामध्ये धुवून घ्यायचं स्वच्छ, माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आपल्याला हे धुवून घ्यायचं। तर आता आपण सगळं पाण्यातलं काढून घेऊया, ताटामध्ये ठेवूया। तर आता आपण इकडे कलबत्ता घेतलेली आहे। कलबत्त्यात आहे ना आपण हिरव्या मिरची आणि इकडे लसूण घेतलेले आहे, तर ते घालूया सगळं। आणि ह्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे लवकर बारीक होईल मिरची वगैरे। तर आता आपण पूर्ण कलबत्त्यात बारीक करून घेऊया। तोपर्यंत भाजी आपण धुवून घेतलं तर थोडंसं पाणीसुद्धा निथळून जाईल, मग आपल्याला चिरायला बरं पडते। हे बघा आता पूर्ण बारीक सुद्धा नाही करून घ्यायचं, थोडंसं जाडसर ठेवलं तरी पण चालेल। आता ह्या पद्धतीने मी इकडे ना हे बारीक करून घेतलेले आहे। तर आता आपण हे काढून घेऊया, ताटामध्येच मी काढून घेते। तर आता आपण हे भाजी आहे ना पूर्ण आपण सगळं पाणी वगैरे नितळलेले आहे। तर थोडं थोडं आपल्याला भाजी घ्यायचं आणि चिरून घ्यायचं, एकदम पण नाही घ्यायचं, चिरायला येणार नाही। त्यामुळं थोडं थोडं घेऊन आपण चांगलंसं भाजी चिरून घ्यायचं। आणि भाजीमध्ये ना थोडंफार देठं पण घ्यायचंच, मगच भाजीला चव चांगलं येते, नुसतं पानं तेवढंच नाही घ्यायचं। आणि हे भाजी खाल्ल्यामुळं आहे ना त्वचावरती आहे ना असे चमक येतोय आणि त्वचावरती आहे ना ते फोड्या वगैरे उठलेले असते ते सुद्धा कमी व्हायला मदत करते हा भाजी। आणि तोंडावरती आहे ना पिंपल्स वगैरे उठलेलं असेल तर आहे ना त्याला कमी करायला सुद्धा आहे ना हे भाजी मदत करते, मस्त चमक देते तोंडावरती। त्यामुळे आहे ना असं आपल्याला हे पालेभाजी वगैरे खायलाच पाहिजे। तुम्हाला पण आहे ना कुठं बाजारात वगैरे मिळालं तर तुम्ही पण आहे ना नक्की आणून हे करून खावा। बघा आता आपण इकडे चूल पेटवून आहे ना कढई ठेवलेली आहे। तर कढई सुद्धा गरम झालेलीच आहे। तर त्यामध्ये आपण एक चमचावर आपल्याला तेल घालायचं, एक चमचा घालायचं। आणि तेल गरम झाले की तर त्यामध्ये आपल्याला हे लसूण मिरची घालूया। आता तेल गरम झालेले आहे, ह्यामध्ये आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं होतं ना ते घालायचं आणि चांगलंच आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं। मस्त लसूण मिरची चांगलंसं परतायला पाहिजे।
चांगलंच आपण परतून घेतलं ना भाजीला मस्त सुगंध येतोय आणि जास्त वेळ पण लागत नाही हे परतायला. तेल गरम झालेलं आहे की पटकन आहे ना परतला जातो आणि फक्त आहे ना आपल्याला लसणाचं कच्चेपणा जाऊसपर्यंत हे परतून घ्यायचं. बघा आता मस्त आहे ना मिरची आणि लसूण चांगलंसं परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया सगळं आपण हे भाजी आहे ना बारीक चिरून घेतलं होतं ना ते घालायचं. तर आपण पूर्ण खालीवर करून घेऊया सगळं. बघा असं आपल्याला पूर्ण सगळं खालीवर करून आहे ना चांगलंसं हे तेलामध्ये परतून घ्यायचं. भाजी दिसायला जास्त दिसतो पण भाजी विरघळले की कमी होते. त्यामुळं आपण अगोदर आहे ना फोडणीमध्ये चांगलंसं हे विरघळून घ्यायचं. थोडंसं आपण एक 5 मिनिट आहे ना हे विरघळून घेऊया भाजी. बघा आता थोडंफार आहे ना हे भाजी विरघळलेली आहे. तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि भाजी आहे ना मीठ घातल्यावर विरघळते आणि यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. ते पाणी सुटून आहे त्या पाण्यामध्ये ते भाजी चांगलं असं शिजला जातं. तर आता आपण पूर्ण आहे ना सगळं असं खालीवर करून मिक्स करून अजून एक 5 मिनिट आपण हे भाजी शिजवून घेऊया. असंच ह्याच्यावरती झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. न झाकताच आहे ना आपल्याला चांगलं असं आपण हे भाजी शिजवून घ्यायचं आणि जास्त वेळ पण लागत नाही भाजी शिजायला. मीठ घातल्यामुळे ना पूर्ण भाजीला वलसरपणा येतोय. तर आता बघू शकता आपण मीठ घातल्यामुळे ना भाजीला मस्त पाणी सुटलेले आहे. हे बघा बघू शकता भरपूर असं पाणी सुटलेले आहे. ह्याच पाण्यामध्ये ना हे चांगलं असं भाजी शिजून तयार होते. झाकण वगैरे काहीच लावायचं नाही काय नाही. मस्त भाजी आपली तयार होते. एक 5 मिनिट आपण हे भाजी शिजवून घेऊया. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. आता आपली भाजी शिजली का नाही बघूया. हे बघा आता मस्त भाजी आहे ना पूर्ण असं मौसूद झालेली आहे. जरा सुद्धा पाणी राहिलं नाही. पूर्ण असं सगळं आहे ना मिठाच्या पाण्यातच हे भाजी मस्त शिजलेली आहे. तर आपण हे खाली काढून घेऊया आणि मस्त गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकरी बरोबर खायचं मस्तच लागतो. ज्वारीची भाकरी आता मस्त आहे ना गरमागरम इकडे भाकरी तयार झालेली आहे आणि इकडे गरमागरम भाजी सुद्धा आहेत. तर आता आपण ताट तयार करून घेऊया. ह्यांना जेवायला द्यायचं. तर आता आपण इकडे भाकरीवरतीच आहे ना आपल्याला भाजी घ्यायचं. मस्त लागतो भाजी. तर आपण ह्यांना जेवायला देऊयात. हे घ्या हो. तर मंडळी मस्तपैकी की नाही करडईची भाजी आहे. होय समोर घे की घे बा ते सोडा आणि खा. चला पहिला घास आमच्या डॉगीच्या भाऊनं घालूया. आमचा बॉडीगार्ड आहे हो. कुठं बी आमच्या संघ असते बघा. दिल्लं पडतच नाही. होय चला आता करडईच्या भाजीचा आस्वाद घेऊया. कसं झालं समृद्धी चांगलं झालंय बघा. असं करू द्यायचं म्हणजे लहान मुलं सुद्धा खातात मस्तच. त्यामुळं आरोग्यासाठी चांगलं असते. त्यामुळं लहान मुलांना पण खायलाच पाहिजे. असं थोडंसं गरमागरम भाकरीने गरमागरम आपण भाजी करून दिलं ना म्हणजे आवडीनं खातील. कारभार नाही खरोखर चांगलं झालं. चांगलं झालं ना. डॉगीच्या भाऊनं अजून जरा देऊया. इथं आवडलं ना तुम्हाला भाजी. एक नंबरच.